आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. देव आमचा आश्रय आहे व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवसापर्यंत तू आम्हाला सांभाळस, लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्यास म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आणि आजच्या प्रभुवारी तू आम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून तुझी भक्ती, तुझी आराधना करण्यासाठी ही संधी दिलीस म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभूजी. जसे आहोत तसे आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. आमची दयेने आणि कृपेने तू क्षमा कर. नानाविध पापांनी आम्ही तुला दुखवलेला आहे प्रभू परमेश्वरा. त्या पापांची तू दयेने आणि कृपेने क्षमा कर प्रभूजी. आज आम्हाला तिथं जमलेल्या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरा. आणि आज या भक्तीमध्ये आम्ही सामील होत असताना आत्म्याने आणि खरेपणानं आम्हा प्रत्येकाकडून ही भक्ती केली जावी असं तू होऊ दे प्रभूजी. परमेश्वरा, जे कोणी आम्ही या ऑनलाईनच्या माध्यमातून या भक्तीचा लाभ घेत आहोत, अशा प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर प्रभूजी. आणि भक्ती इथून पुढे चालवत असताना ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवित आहोत. तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावानं मागतो म्हणून तो आहे. आमेन. देवाच्या गौरवासाठी आपण एक गीत गाणार आहोत. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन, मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन. भक्तांचे सौख्य मुकलो, ही खोचे आठवण, भक्तांचे सौख्य मुकलो, ही खोचे आठवण. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो. नित्य देवाच्या संगती मी असा चालणार, नित्य देवाच्या संगती मी असा चालणार. लागेल चित्त वरती होई प्रकाश फार, लागेल चित्त वरती होई प्रकाश फार. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो. आजच्या दिवसाकरता निवडलेलं स्तोत्र क्रमांक 119, 33 ते 40 ही वचनं आपल्यासाठी आपली बहीण सुनीता ढगे याचं वाचन करतील. आपण जुन्या करारामधील उत्पत्ती याचा 6वा अध्याय 9 ते 22 वचने ही वाचूया. नोहा तारू बांधितो. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला.
नोहाला शेम, हाम, याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. ती जाचल्या जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलन बिघडविली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. तू आपणासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवासह उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल तशी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याचा खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देवधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो. पृथ्वीवरील जे काही आहे ते नष्ट होईल. तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपणाबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपणापाशी आणून त्यांचा साठा कर. ते तुला व त्यांना खावयास मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. ही वाचलेली सर्व वचने परमेश्वर देवबाप आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि पुढील गाणी असो. आमेन. दुसरा शास्त्रभाग, उत्पत्तीचं पुस्तक, याचा 6वा अध्याय 9 ते 22 ही वचनं आपल्यासाठी आपले ब्रदर प्रवीण ढगे याचं वाचन करतील. जुन्या करारातून स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय त्यातील 33 ते 40 ही वचने आपण वाचूया. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळेन. खरोखर अगदी मनापासून ते मी पाळेन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव, त्यातच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको, तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळू. तुझ्या मार्गात मला नवजीवन दे. तू आपले भय धरणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाचे खरे कर. मला निंदेचे भय आहे, म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे. तू आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करू. नवीन करारामधून प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय आणि पहिली 13 वचनं. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 1 ते 13 आपल्यासाठी नेल्सन साठे ह्याचं वाचन करतील. नवीन करारातील प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय 1 ते 13 वचन आपण वाचू. धर्मसभेपुढे पेत्र व योहान ते लोकांबरोबर बोलत असतात. त्याचवर याजक, मंदिराचा सरदार व सदोकी हे चालून आले, कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे होईल असे प्रसिद्धपणे सांगतात. याचे त्यास अतिशय वाईट वाटले. तेव्हा त्यांनी त्याचवर हात टाकला व संध्याकाळ झाली म्हणून सकाळपर्यंत त्यास चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरिला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5000 झाली. नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांनी अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि मुख्य याजक हन्ना, कैफा, योहान, अलेक्झांडर व मुख्य याजकाच्या कुळातील जितके होते तितके येरुशलेमेत एकत्रित झाले. आणि त्यांनी त्यामध्ये उभा करून विचारले, हे तुम्ही कोणत्या समर्थनाने किंवा कोणत्या नामाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यास म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची चौकशी आज व्हावायची आहे.
तर तुम्ही सर्व इस्रायल लोक हे कळवावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठविले, त्या नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी तुच्छ मानिला असता कोनशिला झाला, तो हाच आहे. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हावायचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. तेव्हा पेत्र व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे अनाक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले. देवाप वाचलेली वचने आशीर्वादित करू. त्याच्या नामाला मान, महिमा व गौरव आता आणि येथून पुढे सदा सर्वदा असो. आमेन. आजच्या दिवसासाठी निवडलेलं शुभवर्तमान मत्तयकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचने. मत्तय 7, 1 ते 10. इतरांचे दोष काढण्याबाबत. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका, आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर ते कदाचित आपल्या पायाखाली ते तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? येथे पवित्र शुभवर्तमान समाप्त होतं. वाचलेली वचन देवबाप तुम्हासाठी नव्याने एकदा आशीर्वाद करू आणि त्याच्या नावाला मान, महिमा करू, आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण जाणार आहोत, आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी आपले पाळक साहेब रेव्हरंट अनिल पातारे पाळक साहेब हे करतील. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सरसमर्थ जिवंत गौरवी देव बापा, मान, महिमा, गौरव देत आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या आसनाजवळ एकत्रित झालेलो. प्रभू परमेश्वरा, समस्त मंडळीसाठी आणि सर्व लोकांसाठी यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना करीत असताना हा दास तुझ्या चरणाजवळ लीन होतो आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्व गरजा जाणणारा आणि पूर्ण करणारा तू जिवंत देव आहेस, आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, आमच्या सर्व प्रार्थना आभार प्रदर्शनासहित तुला सादर करतो. त्या स्वर्गलोकी मान्य करून घे. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो या लहान कळपासाठी. प्रभू परमेश्वरा, हा कळप या ठिकाणी तू राखलेला आहेस, ठेवलेला आहेस, आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या वागणुकीतून, वर्तणुकीतून ख्रिस्त गाजवावा म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्हाला या लहान कळपाचं सभासदत्व दिलेलं आहेस. प्रभू, या ठिकाणी आम्हाला तू आणलेलं आहेस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, ज्या काही तुझ्या इच्छा, आकांक्षा आहेत त्या सर्व आम्हाला पूर्ण करता याव्यात म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्हावर अनुग्रह कर, कृपा कर. प्रभू परमेश्वरा, आम्ही जाणतो आणि आम्हापेक्षा ही चांगल्या रीतीने तो आमचं अंतःकरण जाणतो. आमचं अंतःकरण हे लहान सहान गोष्टीला, मोहाला बळी पडणार आहे, आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, अनेक तुला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी, घटना आमच्याकडून घडत असतात.
तरी देखील प्रभू तू आम्हाला वागवून घेतोस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही या लहान कल्पासाठी प्रार्थना करीत असताना विशेष करून या कल्पाचे मेंढपाळ रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळक साहेब, त्यानंतर ले लीडर रिचर्ड पाटोळे आणि हा दास, आम्ही तुझ्या चरणाजवळ दीन होतो आणि प्रभू परमेश्वरा विनंती करतो, आत्तापर्यंत प्रत्येकाला सांभाळलंस, राखलंस, निवडून घेतलंस, वेगळं केलंस आणि तुझी सेवा करण्याची संधी दिलीस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आमची सेवा तुला पूर्णपणे मान्य व्हावी असं दयेने आणि कृपेने होऊ दे. झालेल्या पाप, अपराध, अन्यायाबद्दल आम्हाला क्षमा कर. आम्हाला वागवून घेतो, धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रमुख याजकांसाठी. प्रभू परमेश्वरा, त्यांना तू सांभाळलेला आहेस, राखलेला आहेस आणि विशेष करून प्रभू परमेश्वरा आरोग्य दिलेलं आहेस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. तरी देखील प्रभू परमेश्वरा, शरीरामध्ये जो काही अशक्तपणा आहे तोच तू दूर करावास, पूर्ण सामर्थ्याने त्यांना तुझी सेवा करता यावी म्हणून त्यांच्यावर अनुग्रह कर, कृपा कर. या दासावरही तुझा अनुग्रह कर, कृपा कर. प्रभू परमेश्वरा, योग्य निर्णय क्षमता या दासाच्या ठाई ठेवावीस आणि प्रभू परमेश्वरा, ही सेवा अखंडितपणे मला करता यावी म्हणून प्रभू माझ्यावर कृपा कर. प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे आमचे बंधू रिचर्ड पाटोळे यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुझ्या सेवेचं जू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. तू म्हणतोस माझं जू हलकं आहे आणि होय आणि सोयीचं आहे. होय प्रभू परमेश्वरा, हे जू वागवत असताना त्यांनाही तुझ्या सामर्थ्याने भर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करू आणि या लहान कल्पाचा पालन पोषण करण्यासाठी लागणारा सर्व मानना, आध्यात्मिक मानना आणि प्रभू परमेश्वरा सर्व आध्यात्मिक सामर्थ्य आम्हा तिघांनाही पुरवावंच अशी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. यावेळीच्या लहान कल्पासाठी प्रार्थना करतो. या लहान कल्पाला या ठिकाणी तू ठेवलेला आहेस, राखलेला आहेस आणि प्रभू आता एक मोठा वृक्ष या ठिकाणी या कल्पापासून निर्माण झालेला आहे. जे बी या ठिकाणी पेरलं गेलेलं होतं त्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि प्रभू परमेश्वरा, याच्या शाखा पसरलेल्या आहेत. प्रभू परमेश्वरा, असंच या कळपाची वाढ होऊ दे. तुझ्या भयात आणि ज्ञानात या कळपाची वाढ व्हावी, संख्येत सद्गुणात वाढ व्हावी असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, या कळपाचे जे अंगपांग आहेत, विशेष करून प्रभू परमेश्वरा वडील वर्ग, तरुण संघ आणि शब्बास शाळा यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, जे काही वडील तू निवडलेले आहेस, वेगळे केलेले आहेस आणि त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे, ती यथा योग्य रीतीने त्यांना पार पाडता यावी म्हणून प्रभू त्यांच्यावर अनुग्रह कर, कृपा कर, शक्ती सामर्थ्याने भर. तरुण संघासाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, तरुण संघालाही तू काही नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे खजिनदार, सेक्रेटरी हे दिलेले आहेत. प्रभू परमेश्वरा, त्यांनाही तुझं कार्य करण्यासाठी सामर्थ्य पुरवावं, योग्य रीतीने तुझ्या नावाचा त्यांना महिमा गाता यावा म्हणून प्रभू परमेश्वरा त्यांच्यावर अनुग्रह कर, कृपा कर. संडे स्कूलसाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, संडे स्कूलच्या टीचर्ससाठी विशेष करून प्रार्थना करतो, त्यांना तुझ्या हाती सोपवितो. प्रभू परमेश्वरा, लेकरांवर विशिष्ट संस्कार करून प्रभू तुझ्या मार्गात चालवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असताना प्रभू परमेश्वरा त्यांच्यावर तुझी मेहर नजर सदैव ठेवावीस अशी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, या महामारीच्या काळात जरी चर्चेस बंद आहेत तरी देखील प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू सोडलेलं नाहीस, टाकलेलं नाहीस. रोज आणि रोज तुझा मानना पुरवतोस. त्याचप्रमाणे या शिक्षकांना देखील प्रभू परमेश्वरा तू आध्यात्मिक मानना देतोस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो.
जी लेकरं तुझ्या वचनापासून दुरावलेली आहेत प्रभू परमेश्वरा, फिरून एक वार त्यांना तुझ्या वचनामध्ये घेऊन येण्यासाठी त्यांना शक्ती सामर्थ्य दे. आणि प्रभू परमेश्वरा, योग्य रीतीने सर्व लेकरांची काळजी घेत असताना आणि प्रभू त्यांच्यावर आध्यात्मिक शिक्षण त्यांना देत असताना प्रभू परमेश्वरा त्यांचा सहाय्य करता, मदत करता. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही पालकांसाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, या मंडळीचे प्रमुख याजक रेव्हरंड सुधीर गायकवाड पालक साहेब यांनाही तू सांभाळलेला आहेस, राखलेला आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, या कळपाचा योग्य देखभाल करण्यासाठी बौद्धिक कौशल्य, ज्ञान आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पुरवतोस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनाही सांभाळ, सुखाचं ठेव. आणि प्रभू परमेश्वरा, योग्य रीतीने या कळपाची हाताळणी करीत असताना पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा त्यांच्या ठाई ठेवावास अशी विनंती. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या पुणे धर्म प्रांतासाठी. या धर्म प्रांताचे प्रमुख महायाजक राईट रेव्हरंड पॉल दुपारेस बिशप साहेब, त्यांच्या हाताखाली असलेल्या सर्व मंडळ्या, या मंडळातील याजक, सहयाजक, डिकन, ले लीडर, स्वार्थी, या सर्वांना तुझ्या हाती सोपवून देतो. या मंडळीमध्ये संजीवन असावं असं दयेने आणि कृपेने हो दे. प्रत्येकाच्या अंतःकरणात कार्य कर. विशेष करून बिशप साहेबांसाठी प्रार्थना करतो. या धर्मप्रांताची धुरा वाहत असताना विशेष करून त्यांना पवित्र आत्म्याने भर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आणि प्रभू, आध्यात्मिक सामर्थ्य पुरवावं अशी कळकळीची आग्रहाची विनंती आहे. प्रभू, तू त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत त्यांना ज्या काही तू नवीन नवीन योजना त्यांच्या अंतःकरणामध्ये घातल्यास आणि त्या सर्व त्यांनी राबवलेल्या आहेत, त्या सर्वाबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो. त्यांच्याकडून या मंडळीचा अधिकाने, या धर्मप्रांताचा अधिक उद्धार व्हावा असं दयेने आणि कृपेने होऊ दे. या धर्मप्रांताला चांगले दिवस यावेत असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरास, सर्वांना, सर्व मंडळा तुझ्या हाती सोपवितो. सर्वांना तुझं ज्ञान प्राप्त व्हावं आणि सर्व मंडळाची भरभराट व्हावी असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, त्यांच्या हाताखाली असलेले सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा शिपाई, त्याचप्रमाणे सर्व जवान, सर्वांना तुझ्या हाती सोपवते. प्रत्येकाला सलमान राजासारखा तू सुज्ञतेचा आत्मा दे. आणि प्रभू, तुझं कार्य, प्रभू परमेश्वरा, या देशाचं कार्य त्यांना योग्य रीतीने करता यावं म्हणून त्यांना सुबुद्धी, अंतःकरण, मन दे. प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्या हाताखाली असलेले सर्व मंत्रिमंडळ, राज्यस्तरीय मंत्रिमंडळ, पोलीस, जवान, सर्वांना तुझ्या हाती सोपवतो. सर्वांचा सांभाळ, प्रतिपाळ कर, योग्य मार्गदर्शन पुरव. आणि प्रभू, सलमान राजासारखा सोडण्याचा आत्मा, विवेकाचा आत्मा प्रत्येकाच्या ठाई ठेवून योग्य निर्णय क्षमता प्रत्येकाला असावी असं दयेने आणि कृपेने होते. प्रभू, या देशाचं सर्व परकीय आक्रमणापासून रक्षण केलंस, आतापर्यंत सांभाळलंस, राखलंस, याचं सार्वभौमत्व अखंड राखलंस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रभू, येथून पुढेही या देशाचं रक्षण आणि संरक्षण तुझ्या हाती सोपवितो. प्रभू, या देशाला सांभाळ आणि सुखाचा ठेव. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही आमच्या सर्व जवानांसाठी प्रार्थना करतो, जे आपल्या सीमेवर प्रभू खडा पहारा देत आहेत. त्यामुळे या देशाचं रक्षण होत आहे. प्रभू परमेश्वरा, त्यांना धीराचा आत्मा दे आणि त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना योग्य सर्व काही प्राप्त व्हावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. जे जवानांनी या देशाचं रक्षण करीत असताना आपले प्राणांची आहुती दिलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. त्या कुटुंबियांना सांत्वनाचा आत्मा दे. आणि प्रभू परमेश्वरा, सरकारकडून प्राप्त होणारी
सर्व मदत त्यांना योग्य समयी प्राप्त व्हावी असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, मागणी आणि कल्पना यापेक्षा अधिक देणारा तू आमचा जिवंत देव आहेस. प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेस प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील आजारी लोकांसाठी. प्रभू परमेश्वरा, त्यांचं अंथरूण तू बदलावस, त्यांना तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन येवस आणि प्रभू तुझं गौरव त्यांच्याद्वारे व्हावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो म्हणून तो आमेन. संदेशाकडे वळण्यापूर्वी आपण समर्पणामध्ये जाऊया आणि त्यासाठी आपण एक समर्पणाचे गीत गाऊया. यीशु तेरे करीबान से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रार्थना करूयात. प्रीतिपूर्ण गौरव यहोवा देव बापा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या आसनाजवळ येतो. तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असता यावेळेस आमचं मन, आमचे विचार, आमची दृष्टी तुझ्यामध्ये आणि तुझ्या पवित्र वचनात एकाग्र होऊ दे. देवाच्या आत्म्या, पवित्र आत्म्या तू बोल, आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया. फिरून एक वार आजच्या या प्रभुवारी परमेश्वरानं त्याच्या पवित्र समक्षतेत आणि सानिध्यात आपल्याला एकत्र येण्याची संधी दिलेली आहे. या महिन्यातील हा तिसरा प्रभुवार प्रभूनं आपल्या आयुष्याला जोडलेला आहे. म्हणून आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. आणि देवाच्या पवित्र वचनाकडे यावेळेस आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आज आपल्या पुढं मननासाठी जो विषय मी ठेवत आहे तो आहे आपली ओळख जगाला कोणती आहे, किंबहुना आपल्याला जग काय म्हणून ओळखत आहे. आज पवित्र शास्त्रातून आपण पाहणार आहोत काही देवाचे सेवक ज्यांना पवित्र शास्त्रामध्ये विशिष्ट प्रकारचं स्थान आहे देवाच्या दृष्टीनं. का तर तत्कालीन जनमानसामध्ये, तत्कालीन समाजामध्ये, लोकांमध्ये त्यांनी आपलं वेगळेपण, अर्थात आत्मिक दृष्ट्या आपण जिवंत देवाचं प्रतिरूप आहोत याचं भान ठेवून, याची जाणीव ठेवून जनमानसांमध्ये त्यांनी आपली प्रतिमा देवाला अपेक्षित अशी ठेवलेली आहे. देवाला अपेक्षित अशीच त्यांनी जनमानसांमध्ये, तत्कालीन समाजामध्ये, लोकांमध्ये आपली प्रतिमा त्यांनी ठेवलेली आहे. त्यांची ओळख विशिष्ट प्रकारे
तत्कालीन समाजाला आपल्या कृतीनं, आपल्या आचरणानं, आपल्या वागणुकीनं त्यांनी अशा प्रकारे दिली की त्यामुळं केवळ माणसंच नव्हं तर निर्माण करता यहोवा बाप यालाही संतोष वाटे. आणि आज जे शास्त्रपाठ आपण ऐकलेले आहेत, स्तोत्राचा भाग असो, स्तोत्र 119 33 ते 40 ही वचने, उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय 9 ते 22 ही वचने, प्रेषितांची कृत्ये 4था अध्याय आणि 1 ते 13 ही वचने, त्याचप्रमाणे मत्तैकृत सुवर्तमान 7वा अध्याय आणि 1 ते 10. आणि या चारही शास्त्रपाठामध्ये आज आपण वेगवेगळी व्यक्तिचरित्र पाहणार आहोत, वेगवेगळी माणसं पाहणार आहोत, ज्यांची ओळख त्या काळाच्या लोकांमध्ये, त्या काळाच्या समाजामध्ये, त्या काळाच्या सर्व बांधवांमध्ये देवाला अपेक्षित अशीच निश्चित अर्थानं होती, किंबहुना देवाला संतोष वाटेल, संतुष्ट करेल अशीच त्यांची ओळख होती, असं त्यांचं वागणं होतं, असं त्यांचं राहणीमान होतं आणि अशाच प्रकारे ते आपलं जीवन व्यतीत केलेले आहे. आणि म्हणून पहिला व्यक्तिचरित्र आज जे मी आपल्यापुढे ठेवत आहे ते आहे नोहा. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या नोहाची ओळख आपल्याला पवित्र शास्त्र काय देत आहे पहा. नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये, बायबल घेऊन जर तुम्ही बसला असाल तर अंडरलाईन करा, नोहा हा आपल्या काळाच्या लोकां म्हणजे ज्या काळात नोहा होता आणि त्या काळामध्ये जे सर्व लोक जनमानसं होती त्या सर्व जनमानसांमध्ये, त्या सर्व लोकांमध्ये पवित्र शास्त्र म्हणतं नोहा नीतिमान. नोहा काय होता? नीतिमान होता. नीतिमान म्हणजे धार्मिक, रायचियस असा नोहा होता. पहिली ओळख. दुसरं, तो सात्विक होता. नोहा सात्विक मनुष्य होता. तिसरं, आणखीन महत्वाचं, नोहा देवा बरोबर चाललाय. आमेन. आपण विचार करत आहोत ज्या लोकांमध्ये आपण आहोत, ज्या लोकांमध्ये आपली वस्ती आहे, ज्या जनमानसांमध्ये आपली वस्ती आहे, आज त्यांना आपली ओळख काय आहे? नोहाची त्या काळातल्या लोकांमध्ये, त्या काळाच्या समाजामध्ये अशी ओळख होती, तो नीतिमान मनुष्य होता, धार्मिक मनुष्य होता, सात्विक मनुष्य होता, सत्यतेने चालणारा होता आणि सर्वात महत्वाचं तो देवा बरोबर चालणारा होता. आमेन. देवाच्या प्रियमध्ये पुष्कळ वेळेस आपण हे आठवत सुद्धा नाही, दिवसभरामध्ये, आठवडाभरामध्ये, महिनाभरामध्ये, मी प्रथम देवाचं प्रतिरूप आहे. हु एम आय? मी कोण आहे? मी कोण आहे? मी देवाचं प्रतिरूप आहे. आपण हे आठवत सुद्धा नाही. इतकं आपण या जीवनामध्ये हरवून गेलेलो आहोत, या जगामध्ये हरवून गेलेलो आहोत, मित्रमंडळीमध्ये हरवून गेलेलो आहोत, नातलगांमध्ये हरवून गेलेलो आहोत, संसारामध्ये गुंतून गेलेलो आहोत की आपल्याला हे आठवायला सुद्धा गरजेचं वाटत नाही की मी प्रथम त्या जिवंत देवाचं प्रतिरूप आहे. जे प्रतिरूप प्रतिरूप आदामानं आज्ञाभंगाच्या पातकामुळं डागाळून टाकलं. देवाला पृथ्वीवर मनुष्य निर्माण करण्याचा पस्तावा झाला. परंतु अशाच ह्याच्यामध्ये हा नोहा राहत होता. अशा भ्रष्ट झालेल्या
लोकांमध्ये नोहाही होता, तो काही वेगळा नव्हता. परमेश्वरानं अवलोकन केलं. काय अवलोकन केलं? पाहिलं, स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिलं आणि त्याला काय दिसलं? तिसरं वचन पहा, मनुष्य भ्रांत झाला. अवज्ञेच्या पातकांमुळं प्रतिरूप नुसतं डागाळलं नाही, मनुष्य भ्रांत झाला. परमेश्वराच्या आत्म्याची सत्ता मनुष्याच्या ठाई राहिली नाही आणि पृथ्वीवर त्याची दुष्टाई वाढत गेली. आणखीन काय आहे? त्याच्या मनात येणाऱ्या कल्पना एकसारख्या वाईट आहेत. आणि अशा भ्रष्ट झालेल्या लोकांमध्ये नोहानं मात्र आपलं वेगळेपण जोपासलं. पहा, उत्पत्ती 6:5 वचन, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना एकसारख्या वाईट असतात. हे परमेश्वरानं पाहिलं, निर्माणकर्त्या देवानं पाहिलं. आणि अशा या लोकांमध्ये नोहाची सुद्धा वस्ती होती. नोहा त्या लोकांमध्ये होता, परंतु तरी तो भ्रष्ट झाला नाही. देवाच्या प्रिय, तो सात्विकतेने वागला, तो नीतिमत्वानं वागला, कारण तो देवाबरोबर चालत होता. आदामापासून पापांची शृंखला सुरू झाली. मनुष्यामध्ये फार लवकर हे पाप वाढत गेलं, इतकं भयंकर झालं की देवाला पस्तावा झाला. परंतु नोहाविषयी देवाला पस्तावा झालेला नाही. नोहाविषयी त्याला आनंदच वाटलेला आहे, कारण नोहा भ्रष्ट झाला नाही, नोहा भ्रांत झाला नाही. तर नोहा सात्विक राहिला, नोहा नीतिमान राहिला, नोहा धार्मिक राहिला. तो देवाला भिवून वागत राहिला, कारण नोहा देवाबरोबर चालत होता. प्रेज द लॉर्ड. देवाबरोबर चालत होता. पहा, अशा लोकांमध्ये राहूनही नोहानं त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व, त्याची सात्विकता, त्याची सत्यता डागाळू दिली नाही, कमी होऊ दिली नाही, भ्रष्ट होऊ दिली नाही. कारण नोहा देवाबरोबर चालत होता. नोहा देवाबरोबर चालत होता. प्रियांनो, आज आपली ओळख काय आहे? आज आपली ओळख काय आहे? आपल्या अवतीभोवती कसं जग आहे? योहानानं वर्णन केल्याप्रमाणे पहिल्या पत्रात योहान म्हणतो, कारण जगात जे आहे, डोळ्यांची वासना, देहाची वासना, संसाराची कुचारकी होय. आणि ही जगात आहे म्हणजे मनुष्यामध्ये आहे. या जगात वावरणाऱ्या, राहणाऱ्या, वस्ती करणाऱ्या मानवामध्ये आहे, मनुष्यामध्ये आहे. आणि आज अशा लोकांमध्ये आपण वस्ती करून राहत असताना, देवाच्या प्रिय मंडळी, आपली ओळख आपण काय देत आहोत? आपल्याला काय म्हणून आपले शेजारी पाजारी ओळखत आहेत? नीतिमान म्हणून ओळखत आहेत? सात्विक म्हणून ओळखत आहेत? जिवंत देवाबरोबर चालणारे म्हणून ओळखत आहेत? की देवाच्या प्रिय, ज्या 3 गोष्टींचा उल्लेख योहानाने केला, डोळ्यांची वासना, संसाराची कुचारकी, देहाची वासना, यात गुरफटलेले लोक म्हणून आज आपल्याला ओळखत आहेत. पुढे जाऊया, पुढे जाऊया. स्तोत्र 89:20, स्तोत्र क्रमांक 89 आणि याचं 20वं वचन. त्याचप्रमाणे प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि यातील सुद्धा एक वचन आपण पाहणार आहोत. पहा, प्रथम स्तोत्र 89:20 आणि या ठिकाणी दाविदाविषयी काय म्हटलंय पहा.
माझा सेवक दावीद मला मिळाला आहे. मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे. प्रेषित 13वा अध्याय 22वा वचन. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 22वा वचन. आणि इथं काय म्हटलंय पहा, फार छान आहे. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञतेने म्हटले. कसं म्हटलंय? प्रतिज्ञतेने म्हटले, म्हणजे शपथपूर्वक म्हटले. काय म्हटले? ईशाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. आमेन. दावीद मला माझ्या मनासारखा मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपल्याविषयी परमेश्वराची ही साक्ष असावी असं आपल्याला कधी वाटलं का हो? आपल्याविषयी परमेश्वरानं हे असं म्हणावं असं कधी आपल्याला वाटलंय का? आज एक काम करा, आता लगेच एक काम करा. काय करा? या ठिकाणी काय म्हटलेलं आहे 22व्या वचनातला उत्तरार्ध, जिथं दावीद म्हटलंय ना तिथं स्वतःचं नाव घ्या. जिथं दावीद म्हटलंय तिथं स्वतःचं नाव घ्या. सुधीर मला माझ्या मनासारखा मिळालेला आहे. नसेल वाटत का परमेश्वराला असं म्हणावं? अभय मला माझ्या मनासारखा मिळालाय. स्वप्नील मला माझ्या मनासारखा मिळालाय. गोविंद मला माझ्या मनासारखा मिळालाय. सुलभा मला माझ्या मनासारखी मिळाली. मार्था मला माझ्या मनासारखी मिळाली. परमेश्वराला हे म्हणावंसं वाटत नसेल का? मंडळीतले लोक मला माझ्या मनासारखे मिळाले, हे परमेश्वराला म्हणावंसं वाटत नसेल का? दावीद मला माझ्या मनासारखा मिळालेला आहे. काय साक्ष आहे दावीदाची? सत्य आहे. दावीद चुकला. होय, दावीद चुकला. व्यभिचाराच्या पातकामध्ये अडकला. परंतु जेव्हा आंतरिक जाणीव झाली, जेव्हा आंतरिक जाणीव झाली, त्यावेळेस त्यानं कृतिशील पश्चाताप केला. आणि हा कृतिशील पश्चाताप करताना त्यानं स्तोत्र 51 हे रचलेलं आहे. आणि त्या 51व्या स्तोत्रामध्ये देवाच्या प्रिय मंडळी दाविदानं फार महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला. आणि काय उल्लेख केला दाविदानं? हे स्तोत्र 51 त्यानं लिहिलेलं आहे. आणि हे त्याच्या पश्चातापाचं स्तोत्र आहे. आणि या पश्चातापाच्या स्तोत्रामध्ये दावीद परमेश्वराला म्हणतो की पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी. एजोबाने माझा पाप स्वीकार, म्हणजे मी शुद्ध होईल. मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन. मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन. प्रियानो, आपल्यालाही देवानं उत्तम साक्षी करता निर्माण केलेला आहे. आणि म्हणून येशू कडवी त्याने हे सांगितलं, काय? प्रकाशाचे पुत्र व कन्या ही ओळख असते. प्रकाशाचे पुत्र व कन्या ही देवाच्या लोकांची ओळख आहे. प्रकाशित जीवन, सामर्थ्याचं जीवन, आरोग्य संपन्न जीवन, आशीर्वादित जीवन ही ओळख आहे देवाच्या लोकांची. दावीद माझ्या मनासारखा मला मिळालेला आहे. प्रियानो, आज तो देव तुमच्या आणि माझ्याविषयी ही इच्छा बाळगून आहे. माझ्या लेकराला याची जाणीव व्हावी.
माझ्या लोकांनी याची आठवण करावी. पुढे जाऊ, पुढे या. मत्तई कृच्छ वर्तमान 7वा अध्याय. मत्तई कृच्छ वर्तमान 7वा अध्याय. आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा हा शास्त्रपाठ आहे आणि शताधिपती विषयीचा हा शास्त्रपाठ आहे. आणि या ठिकाणी क्षमा करा, मत्तई कृच्छ वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 5व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत हा शताधिपतीचा शास्त्रपाठ आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्याचा चाकर आजारी पडला, त्याने यहुद्यांच्या वडिलांना बोलवून येशूकडे पाठवलं का, तर त्यानं त्याच्या चाकराला बरं करावं. आता हे यहुद्यांचे वडील येशूकडे गेलेले आहेत. हे यहुद्यांचे वडील येशूकडे गेलेले आहे आणि येशूकडे गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर पहा, तिथे गेल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं की हे लोक जाऊन नुसतं म्हणत नाही शताधिपतीने आम्हाला पाठवलंय, त्याचा चाकर बरा नाही आणि तुम्ही येऊन त्याला बरं करा. नाही 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 नाही, ते त्याच्याविषयी साक्ष देतात. आणि काय साक्ष आहे? फार महत्वाची साक्ष आहे. आणि ती साक्ष आहे काय, की आपण त्याच्यासाठी हे करावं अशा योग्यतेचा तो आहे. अशा योग्यतेचा कोण आहे? शताधिपती आहे. आता यहुद्यांच्या वडिलांना हे काय त्याने सांगायला लावलं नव्हतं. ते म्हणत आहे तो आमच्यावर आणि सर्वांवर प्रेम करतो, पवित्र स्थान आम्हाला त्याने बांधून दिलंय आणि तो मोठ्या योग्यतेचा. आपण हे करावं त्याच्यासाठी या योग्यतेचा तो आहे. देवाच्या प्रिय मंडळी, आपण देवाची लेकरं या नात्यानं, जिवंत देवाचं प्रतिरूप या नात्यानं कधीतरी आपली स्वतःची योग्यता काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला का? आपल्या योग्यतेविषयी इतर लोक काय साक्ष देतात? शताधिपतीने यहुद्यांच्या वडिलांना हे मुळेच सांगितलं की तुम्ही हे जाऊन सांगा, साखराला बरं करायचं आहे. हा निरोप येशूला पाठवला. पण यहुद्यांच्या वडिलांनी सांगितलं नाही, तो योग्यतेचा आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी ते करावंच, कारण तो सर्वांवर प्रेम करणारा आहे, प्रीती करणारा आहे. इतकंच नाही, त्यानं पवित्र स्थान बांधून दिलेलं आहे. देवाच्या प्रिय, आपली ओळख या जगामध्ये ज्यांच्यात आपण राहत आहोत, ज्यांना येशू माहिती नाही किंवा ज्यांना येशू माहिती आहे, नाव ऐकलेलं आहे, पण त्याला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाही, आज त्या लोकांमध्ये तुमची आणि माझी ओळख काय आहे, कशी आहे? आपण या बाबतीत गंभीर आहोत काय? या बाबतीत सतर्क आहोत काय? जागरूक आहोत काय? यानो लक्षात घ्या, अवज्ञेच्या आज्ञाभंगामुळे डागाळलेलं प्रतिरूप येशूच्या स्वार्पणानं तुम्हाला आणि मला परत मिळालेला आहे. आणि म्हणून पावलानं 1 कोरिंथ 6:19-20 मध्ये म्हटलं, यास्तव तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुम्ही स्वतःचे मालक नाही. या शरीराची मालकी आपली नाहीच, ही त्या पित्याची मालकी आहे, ज्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपात निर्माण करून या जगामध्ये त्याच्या वतीनं एक कामकरी म्हणून पाठवलेलं आहे. आपण काय करत आहोत? काय करत आहोत? एका बंधूला मी प्रश्न विचारला, हा एवढा मोठा कालावधी आपल्याला निवांत आपल्या कुटुंबाबरोबर व्यतीत करण्याकरता मिळाला, मग या कालावधीमध्ये किमान पवित्र शास्त्रातली
पुस्तकं तुम्ही पाठ करू शकला का? जुन्या करारात किती पुस्तकं आहेत, नवीन करारात किती पुस्तकं आहेत आणि ती कोणती आहेत? बाळासाहेब ते संडे स्कूलमध्ये शिकलो होतो तेवढंच. आज काय? आज काय? बऱ्याच लोकांचं असं होतं की ओबद्या सांगितलं तर ते नवीन करारामध्ये शोधायला लागतं. क्षमा करा, कारण आपल्याला याचं महत्व अजूनही पटलेलं नाही. मी देवाचं प्रतिरूप आहे, मोलानं विकत घेतलेलं आहे. माझी मालकी माझी नाही, त्या यहोवाची आहे. पण मी मात्र माझ्या इच्छेने जीवन जगतो. मला वाटतं तसं जीवन जगतो. मला वाटतं त्या लोकांमध्ये बसतो. मला वाटतं त्या लोकांबरोबर राहतो. या लोकांना तसं करता आलं असतं, आणि यांनी तसं केलं नाही. पहा, आणखीन थोडं पुढे जाऊया. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय. एका महत्वाच्या साक्षीकडे आपण जात आहोत. प्रेषित 2. पहिल्या ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली. प्रेषितीय मंडळी, अपॉस्टॉलिकल चर्च स्थापन झालं शिष्यांकडे. काय ओळख होती त्यांची? काय ओळख होती? आज अपॉस्टॉलिकल चर्च म्हणून त्यांची ओळख काय होती? पहा, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर असत. पुढे, प्रत्येक मनुष्याला त्यांचं भय वाटत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत गेली. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. कसे होते? विश्वासणारे लोक कसे होते? They were united. ते एक होते. एक होते. आज विश्वासणाऱ्या म्हणवणाऱ्यांनी आपलं अस्तित्व वेगळं करून टाकलंय. अपॉस्टॉलिकल चर्चने आपलं अस्तित्व वेगळं केलं. पेंटेकॉस्टलनी आपलं अस्तित्व वेगळं केलं. विश्वासणारे कुठे आहेत? विश्वासणारे स्थापलेल्या प्रेषितीय मंडळीमध्ये एक होते. आजच्या मंडळीत विश्वासणारे एक आहेत का? आजच्या मंडळीमध्ये विश्वासणारे म्हणून आपण एक आहोत काय? दररोज प्रार्थनेमध्ये आपण तत्पर आहोत काय? दररोज भाकर मोडण्यात आपण तत्पर आहोत काय? दररोज गाठीबेठी घेण्यात आपण एक आहोत काय? देवाच्या आपली ओळख काय आहे याकडे गांभीर्यानं पाहायची वेळ आलेली आहे. गांभीर्यानं पाहायची वेळ आलेली आहे. लक्षात घ्या, भरपूर प्रार्थना पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून होत आहे, पण प्रत्येक वेळेस नवीन नवीन आजार आता येऊ लागलेले आहेत. 3ऱ्या लाटेसाठी महाराष्ट्र सज्ज झालाय. तोच मी वाचत होतो काल पेपरला, डेल्टा म्हटलेला कुठला एक नवीन आजार आलेला आहे. केरळमध्ये आणखीन दुसराच संसर्ग आलेला आहे. वॅक्सिनेशन घेऊ नये. काय दर्शवतंय प्रियांनो? हे कशाचे संकेत आहेत? जो येणार आहे त्याच्या येण्याचा दिवस दाराशी येऊन ठेपलेला आहे. हॅलो, जो येणार आहे तो येईलच, विलंब करणार नाही. तो दिवस आता दाराशी येऊन ठेपलेला आहे.
गंभीर व्हा, जागृत व्हा, निद्रेतून उठा. आपली ओळख जी देवाला अपेक्षित आहे ती निर्माण करा, ती निर्माण करा. ती ओळख निर्माण होणं गरजेचं आहे. प्रेषित 5, प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय. याच्यामध्ये एक महत्वाची साक्ष आपण ऐकणार आहोत. पहा, फार महत्वाची साक्ष. प्रेषित 5 आणि 14 आणि 15 काय म्हटलंय पहा. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवत, ह्यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. होय, पेत्राच्या सावलीने लोक बरं होत. काय साक्ष. येशूला ना करणारा कोण म्हटलं तर पटकन पेत्र आपल्याला आठवतो, नाही का. पण हाच पेत्र, त्याची साक्ष, त्याची ओळख. पेत्र येत आहे दुखणेकरांना खाटेवर बाजेवर रस्त्याला आणून ठेवत आहे. का? पेत्राच्या सावलीनं ते बरे होत असतात. काय साक्ष आहे, काय साक्ष आहे त्या. आणखीन एक फार महत्वाच्या साक्षीकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे. 9वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय. आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रेषित 9. आणि या ठिकाणी आपल्याला शौलाचा पाऊल झाला आणि तो पाऊल झाल्यानंतर पहा, एका सेवकाला परमेश्वरानं त्याच्याकडे पाठवलेला आहे. हनन्या नावाचा हा सेवक. त्याला काय सांगितलं? जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेव आणि प्रार्थना कर. परमेश्वर त्याला सांगत आहे, हा उलट परमेश्वराला सांगतो. अरे तो कसा आहे तुला माहिती आहे ना, तो कसा आहे तुला माहिती आहे ना. आजकालच्या जगामध्ये कदाचित आपण परमेश्वराला सांगत नसू, परंतु एकमेकांना सांगतो, नाही का. तो कसा आहे तुम्हाला माहितीच आहे ना, हे कसं आहे तुम्हाला माहितीच आहे ना. हो, या गोष्टी आजही घडतायत ख्रिस्ती म्हणून. परंतु परमेश्वर हनन्याला म्हणतो, जा, पाऊल माझं निवडलेलं पात्र. ही इज माय चोजन वेसल. पाऊल माझं निवडलेलं पात्र आहे. आर वी, आपण आहोत काय? आपण आहोत काय? येस, वी टू आर चोजन वेसल्स. योहान 15:16. तुम्ही मला निवडलं असं नाही, तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. येस, आपण हे निवडलेले पात्र आहोत, फळ देण्याकरता, टिकाऊ फळ देण्याकरता. आपल्या फळांवरनं जगाला आपली ओळख होत आहे, हे विसरू नका. देवाच्या प्रिय मंडळी, हे कदापिही विसरू नका की आपल्या फळांवरून आपली ओळख जगाला होत आहे. शिष्यांविषयीची साक्ष. हे लोक निरक्षर व अडाणी आहेत. ओ माय गॉडनेस, हे निरक्षर व अडाणी, पण हे देवाच्या सहवासातले आहेत. काय साक्ष. आज आपण डॉक्टर असू, इंजिनियर असू, ॲडव्होकेट असू, प्रोफेसर असू, हायली क्वालिफाईड असू, पण आपण देवाच्या सहवासात आले
आहोत ही ओळख आहे का आपल्याबद्दल? ही आपली ओळख आहे का? ज्या समाजात, ज्या लोकात आपण आहोत ते लोक आपल्याला ओळखतात का अशा रीतीने? हे देवाच्या सहवासातले लोक आहेत. प्रियानो, या ठिकाणी मी थांबत आहे. आपण पाहिलं पवित्र शास्त्रात या लोकांची ओळख. हे आपल्यासारखे सामान्य लोक होते, परंतु देवाने त्यांना अनुग्रह दिला. देवाच्या भयात ते राहिले, ते देवाबरोबर चालले आणि म्हणून त्यांची ओळख तत्कालीन समाजाला, तत्कालीन लोकांना देवाला अपेक्षित असणारीच होती आणि ती त्यांनी टिकवली. आज आपली ओळख जनमानसांमध्ये, लोकांमध्ये देवाचं गौरव प्रगट करणारी आहे की देवाच्या नावाला बट्टा लावणारी आहे? ज्याला ऐकाव्यास कान आहे तो हे ऐकू. प्रार्थना करूया. यहोवा, धन्यवाद देतो या वचनांद्वारे आम्हाशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावसी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून ऐकत्या. आमेन. ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यात संपन्न झालेत किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये आहेत, लग्न वाढदिवस गत आठवड्यात संपन्न झाले किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ यहोवा बापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झाले किंबहुना येत्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत, त्या सर्वांना तू दीर्घायुष्य दे, आशीर्वादित कर, आरोग्य संपन्न असं जीवन दे. आणि यहोवा, तुला अपेक्षित असणारी ओळख या जगाला त्यांनी आपल्या कृतीनं द्यावी असा अनुग्रह तू त्यांना दे. त्यांच्या सहित त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. ज्यांचे लग्न वाढदिवस संपन्न झाले आहेत अथवा होणार आहेत, त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी आम्ही तुझा अनुग्रह मागतो. अधिक रीतीनं आशीर्वादित कर. कुटुंबामध्ये आशीर्वाद, आनंद, शांती, प्रीती असू दे आणि या सर्वांना दीर्घायुष्य दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुख प्रकाश तुम्हावर तो पाडो, तुम्हावर तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्न मुख करो, तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं आत आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो. आमेन. आजारांसाठी प्रार्थना करूयात. सर्व समर्थ यहोवा बापा, यावेळेस आम्ही आजारांची आठवण करतो. जेथे कुठे या पृथ्वी तलावर आहेत, त्याचप्रमाणे आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत, प्रत्येकाला नावानं ओळखणारा यहोवा बाप तू आहेस. प्रत्येकांसाठी यशा 53:5 आशीर्वाद आम्ही मागतो. त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालंय. होय यहोवा, आम्ही ते स्वीकारतो आणि ग्रहण करतो. पिता परमेश्वरा, नवीन नवीन आजार येत आहेत, तुझ्या लोकांना, आम्हा सर्वांना सुरक्षित आणि सुखरूप ठेव. आम्हा पाप्यांवर दया कर. तारणारा ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. विवाह घोषणा आहे. सर्वांस कळविण्यात येते की कुमार रोहन, मिसेस आणि मिस्टर सुनील मगर यांचा मुलगा विरार कॉंग्रेगेशन चर्च CNI मुंबई या मंडळीचा सभासद, हल्ली वस्ती दिघी पुणे, याचा विवाह कुमारी दीपाली, मिसेस आणि मिस्टर वसंत पाटोळे यांची कन्या, नवा करार मंडळी प्रार्थनागृह दापोडी या मंडळीची सभासद हीच बरोबर होणं निश्चित झालेलं आहे. तरी हा विवाह होऊ नये असे योग्य व कायदेशीर कारण जर कोणास ठाऊक असेल तर त्याने अथवा तिने विवाह लावणारे आचार्य यांना तसे समक्ष पुराव्याद्वारे स्पष्ट करावं. विवाहाची तारीख 4 जुलै
2021. विवाह स्थळ सेंट मेरीज कॅथेड्रल, CNI खडकी. विवाह लावणारे आचार्य रेव्हरेंड सुधीर गायकवाड. आज दिनांक 27/6/2021 ही विवाह घोषणेची तिसरी आणि शेवटची वेळ आहे. प्रार्थना करूया. यहोवा देव बापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो रोहन आणि दीपाली यांच्या सखी विवाहाच्या पवित्र बंधनानं संयुक्त होण्यापूर्वी त्यांनी स्वतःची आत्मिक तयारी करावी. या पवित्र अवस्थेचं पावित्र्य मर्म जाणून घ्यावं. प्रार्थनापूर्वक या अवस्थेत पदार्पण करावं असं कर. त्यांच्या सहित दोन्ही कुटुंबांना तयारी करण्याकरता तुझा अनुग्रह दे, आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे, तो सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, संरक्षण तुमचं तो करो, आपल्या विपुलतेच्या प्रीतीत तुम्हाला तो राखो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुम्हाला प्राप्त हो, आणि पवित्र आत्मेच्या मोल शांती सहभागिता आता आणि सदा सर्वदा आम्हा सहवस्ती करो. आमेन.